हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। मयि स्थितो मदंगेषु स्वतंत्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्चा स्वतंत्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः। स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनो वा कायवृत्तयः। ममैताः इति कर्तारम् उद्देशं च हरिं स्मरेत्। भवति यदनुभावात् एडमूकोऽपि वाग्मिः जडमक्तिरपि जन्तुः जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। कृष्णो बलज्ञानकार्यो कृष्णारमणराज्यदो पुष्णीतां मम सद्बुद्धिं वृष्णिवासिष्ठवंशजौ। लसतु श्रीमदानन्दतीर्थेन्दुर्नो रदम्बरे यद्वचश्चन्द्रिका स्वान्तसन्तापं विनिकृन्तति। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। आपन्नाखिलपापपर्वतकुलव्यापादनारूपिणी व्यापारे कुरुशास्त्रकौशलभृतस्तापार्तिचिन्ताचिदः। पालब्रह्मलिपिं जयन्यतयितुं शक्ताश्च भक्तावलेः श्रीमत्सुधीन्द्रयतिपादरेणुकणिकाः न श्रेयसे भूयसे। शुभान् ध्यायन्ति एकामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोत्तान् तेषां विद्या फलिष्यति। श्री सुधीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः। हरि ओम। प्रस्तुत एक मार्गशीर मासाचे शुभ संदर्भ। तर प्रथम संजीव म्युझिक्स ताजे श्रोत्रवर्गांक समस्त लोकांक स्वागत करतची तांणी एक प्रति म्हयन्याक एक विशेष एक आध्यात्मिक चिंतन कोरनो श्रोत्रवर्गांक पावयतच हो एक खुशी विषय। तांतू आयचे एक संदर्भांतू एक उत्तम विषय दिलेलो आसा। एक दाम्पत्याचे किरुपरिचय वो आज आमी घेवंक आशिल्लो विशय जावन आसा। प्रसक्त काळा भितरी दाम्पत्य म्हणलेले एक खेळचीत आसले एक विषय जाल्लो आसा। आमी कितलेकी कडेन पुरा पळयतात दाम्पत्य जिवना भितर मस्त लोकांक विरस अथवा तांगेलांत कलह जावन विंगड जाल्लेले अशें पुरा आसा। वस्तुतः प्राचीन लोकांले मत पळोवचें गेल्यार दाम्पत्य म्हळ्यार तांणी इतले सुंदर ताजे बद्दल एक डेफिनेशन दिताची ते पुरा आमी आयच्या काळांतू चिंतन करता आशिल्ले आवश्यकता अत्यंत अवश्य जावन चिंतन करता आशिल्लो तसलो विशय जावन आसा। ते देखून आज पुरा श्रोत्रवर्गांक दाम्पत्याचे एक किरू परिचय दिवच्याक हांव एक सान प्रयत्न करता आसा। पळयाची यत्र नार्यस्तु पूज्यन्ते सनातन भारतीय परंपरेंतू स्त्रीक मस्त गौरव आसा। इतले न्ही गौरव दिल्ल्या दितसची मुखार वरे दिवका जाल्यार श्रेष्ठता म्हणिले चिली चेडवान चड की चेल्या चेडवान चड म्हणिले चर्चा विशय जाल्ले तेन्ना स्मृतिगंत एक मंगळनांदी करता जाल्यार वरे हो विचारू आयच्या काळांतू मुखार सोन वचस। कन्योदिता बत कुलद्वयकारिणी म्हणून मन एक उत्तर सांगता। इतले न्ही श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य पासून हो विशय सांगताच। कन्योदिता बत कुलद्वयकारिणी खंय कसं न्ही म्हणून विचारचें गेल्यार पावल दवरले घरांतू कुलदीपक दिवन जन्म दिल्ल घरल्याक दौहित्र म्हळ्यार चिल्लील चेडू चिल्लील चेल्लो दिवन घेवन अशी दोनीची घराक एक उत्तम एक जन्म वंशाक उद्धार करता आसले एक शक्ती चिल्लीक सोडल्यार आनी विंगड कोणाक ना म्हणून हाजे तात्पर्य शिके म्हळ्यार तिगेल सरी समान कोणें ना म्हणून घेन पळयाची
प्राचीन लोकांनी एक उत्तर सांगचें एक स्त्रीक घरां भितर कितले एक गौरव आशिल्लो म्हणून घरचे यजमानान तागेले आक्का अथवा भयणी ताजे नंतर एक घरांत आशिल्ले तसले एक गर्भिणी स्त्री तशी तागेली सून आनी कुमारिका हांगेल पुरा जेवण जाले नंतर ताण भोजन करका अशें म्हूण म्हणटाची प्राचीन इतले न्ही आनीक तुमकां सांगता जाल्यार खंयचे घरांत तूं यजमानाल बायल आनी सून आभरणान सिंगार करून प्रतिनित्य घरांत भोंवताची तसल घर सदा संपत भरीत जावन उरतकें हेंच विचारू मनूले उतरांत सांगचे जाल्यार यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाक्रियाः म्हणून न्हू मनू तागेले एक दृश्टीन सांगता यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः हो तुमी श्लोको प्रसिद्ध श्लोको हे सर्व लोकांक गोतस जाल्यार मुखावेल विचारू आमी अर्थ करून घेवका यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाक्रियाः खंयचे घरांत तूं स्त्रीक आदर मळील मेळना गौरव मळील मेळना इतले न्ही मर्याद मळील मेळना त्या घरांत तूं कसलेची एक सत्कार्य केल्यार वरे ते पुरा व्यर्थ खंय हाजे तात्पर्य कसन की म्हणून म्हळ्यार तुमी कितले सत्कार्य केल्यार वरे ते निष्प्रयोजन जावन वता म्हळ्यार केल्ल्यारीची केल्या म्हणके जायना म्हणून घेन तशी एक स्त्रीले इतले एक महत्व कोळण वरे केलो मूर्ख तांगेले एक भ्रूण पत्ते कोरून न्हू ते भ्रूण हत्याचे दोश मुखारसून कोरून व्हरतसच तसल्यांक पुरा बुद्धी केन्ना येवच म्हणून कळतना तशींच आतां पळयाची दाम्पत्या बद्दल आमी केन्ना परिचय करतसची तांचो मुखारी प्रथम आमकां कन्यादाना बद्दल एक ताजी एक महिमा पळोवया आयच्या काळांत तूं कन्यादान करचें म्हळ्यार तितले सुलभ विशय न्हय आनी तितले सामान्य विशय वरे न्हय जाल्यार वरे खंयचेय कन्या पिता तांगेले हें स्थान हें जबाबदारीतल्यान उत्तम रितीन निर्वहण करता आयल्याच अंत कसलेय च्युती करना अशीच योग्य रितीन कन्यादान करता आयल्याच जाल्यार कन्यादान म्हळ्यार कसं न्हय म्हणून विचारच्या गेल्यार पळयाची एक कन्या पिता ताणें जिवितावधीन कसन कश्ट करून एक संपादन केलेलें उरता ताजे तो भागू असल एक पुण्य कार्याक तो व्यय करतके जाल्यार हें पैपोटी म्हणून आयच्या काळा दृश्टीन तूं लक्षगटले दुड्ड पसून व्यय करतले आमी मस्त पळयताच वस्तुतः कन्यादान केल्ली निमित्त कन्या पिता एक विशेष एक पुण्य संपादन करून घेता म्हणलेले विशय आमी हांगा अर्थ करून घेवका कितके लोकांक गोतना ते कसं न्हय म्हणून विचारच्या गेल्यार एक कन्यादान केल्ली निमित्त ते कन्या पिता एकाक उद्धार करना खंय तागेल मागशीच बार तले मारू मुखावेल बार तरे माराक उद्धार करतसले एक उत्तम फल हें कन्यादानान मेळत खंय म्हूण आमी संकल्प करता आसतना म्हणटात द्वादश परांश पुरुषान पवित्रीकर्तुम आत्मनश श्री लक्ष्मीनारायण प्रीतये सालंकृत कन्यादानम अहम करिष्ये म्हणून म्हळ्यार कन्या पिताले मागशीचे बार तले मारू मुखावेल बार तले मार तांकां पुरा पवित्र करता हें कन्यादान म्हणून न्हू हाजेर आमकां एक अर्थ जाता हाजेन समस्त भूमंडल दान केलें तितलें पुण्य मेळत खंय इतलें न्ही कन्यादान केल्ली दंपतीक ब्रह्मलोकांत वास करता तितलें सौभाग्य प्राप्ती जाता खंय हें मनुष्या कितलें वर्ष म्हणून विचारच्या गेल्यार कितलें वर्ष म्हणलें मनुष्याल मात्या भितर घड भितर सुचना जाल्यार हाजे बद्दल आमी एक विचारण करच्या गेल्यार हाजे एक अशी संक्षिप्त रितीन महासंकल्पा भितर हाजे एक उल्लेख येता पळयाची एक भूलोकांतल्यान सप्त ऋषी लोक पर्यंत गंगा तीरांत तूं आशिल्ले तसले रेवी राशी साल जावन घालतची घाल जाल मागीर 1000 वर्ष जाल नंतर तांतूल एक कण काडटा तें कण खाल जावचे वरें कन्या पिता ब्रह्मलोकां भितर वास करता म्हणून न्हू महासंकल्पां भितर येता हांगा इतलें जालना मुखार कसन सांगतो सूर्यमंडलांत विशेश जावन न्हू सूर्यमंडला वरें तिळू चंद्रमंडला वरें गंव
तशींची ध्रुवमंडलावरे एक बैलाचे रोम घालून मागशी सांगल्या म्हणकेची ते खाली जावचे वरे ते कन्या पिता तितले वर्ष थंय वास करताची म्हणून जाल्यार कितले वर्ष म्हणून लॅक करचे जाता खंयचे कॅल्क्युलेटर पूण ताका हांड लॅक करका म्हणलें तुमीच एक अर्थ करूंक येया तशी हें कन्यादानाक मस्त महत्व दिल्लें आसा कन्यादानांतू आनीक एक विशेष एक येता तें कसं न्ही म्हूण विचारचें गेल्यार पळयाची खसनी एक वस्तू दान करता आसतना दान करतलो तागेलें प्रभुत्व म्हणलेलें दान करून काण घेतकें जाल्यार कन्यादाना विशयां भितर मात्र ताणें कन्यादान करता आसतना तागेलें प्रभुत्व स्थापन करून दान करपाक कित्याक म्हणून म्हळ्यार आमी खंयचें एक दान करता आसतना अंतिमांत कसं म्हणटाची दत्तम न मम दितस हें मेगेल न्हय म्हणून सांगताची जाल्यार कन्यादाना विशयां भितर मात्र ताण कसन करकाके म्हणून म्हळ्यार दत्तम तितलें म्हणकाके न मम म्हणून म्हणचे नाके कित्याक म्हणून म्हळ्यार हांगा हांव आज दान केलें मुखार म्हाका आनी हिका संबंद ना म्हणलेलो विचार तागेले मनांत भितर उरचे ना कन्यादान म्हणलेलो अर्थ कसो न्ही वराल घरांत तूं दिव जळोवन दिवचे म्हणून अर्थ तें कशें म्हणून म्हळ्यार पळयाची एक दिव जळका जाल्यार ताजे तुदी सम उरका आनी ते तेल्लां भितर चंद रितीन तिंबील उरका तेन्ना ते परामर्श करतची आमी दिव जळयल्यार चंद रितीन जळटा तशी हें कन्यादान म्हळ्यार तिगेल घरा वचून न्हू केलोपटी हागेल घरां भितर हाडून तिगेले दैहिक मानसीक स्वास्थ्य योग्य रितीन राखून घेवन न्हू उपदेश करच्यो तेन्ना बामणाल घर एकूणे तिगेल पसून किर्ती वाडोवन घेतल्या म्हणके जाता पळयाची दाम्पत्या बद्दल सांगचे जाल्यार कितले लोक म्हाका हात धरतलो चेल्लो अथवा चेल्ली अथवा सहबाळवे म्हगेल जीवन संगाती ती हांव लेखल्या म्हणकेची म्हाका अशी जावका तशी जावका अशें म्हणून पुरा मना भितर मांड खातल कितले लोक उरताचे वस्तुतः ते जावचे पुरा अप्रूप आतां आमी लेख्या की आपल्या जीवन संगाती आपल्या लेखील तशी मेळना म्हणकुळे चेल्ल जेव चेल्ली कसन करताची मस्त कोपताची क्रुद्ध जाताची इतले न्ही दुडको स्वभावान नाकशील पुरा निर्णय घेताचे जाल्यार मेळून वचचे प्रयत्न कोणें करनाची ताजी खातीरची आमगेले एक धर्मशास्त्रांतू दाम्पत्या बद्दल एक विश्लेशण अशी करता तो देवदत्तां पतिर्भार्यां विंदते नेच्छयात्मनः म्हणून घेवन एक पुरुषाक बायल प्राप्ती करून घेवचे तागेले इच्छे म्हणके न्हयच न्हय खंय तें एक दैवी संपत्त खंय देवाल संकल्प खंय बायल बामणाले शरीर विंगड आसल्यार वरेची तांगेल संबंध केन्ना वरे अभेद्य खंय विच्छेदन म्हणलें तसले एक क्षुल्लक कारणाक इतले न्ही लैंगिक संबंध सुखान पूर्ती करता जायना म्हणून सोडल्यार परस्पर स्नेह निष्ठा विश्वासान आचरण करता आशिल्ले तसले अशी श्रेष्ठ जावन असले एक धर्मुची दाम्पत्य म्हणून घेता इतले न्ही पळयाची अग्निसाक्ष जावन वर लग्ना मांटवांतू चिल्लीले हात धरता वधूले ताका कसं म्हणटाचे आमी पाणी ग्रहण म्हणून म्हणटाचे गर्भणा मित्वे सौभगत्वाय हस्तम म्हणलेलो मंत्र म्हणून घेनो तो वधूले हात धरता हाका पाणी ग्रहण म्हणून घेनो प्रयोगकार सांगताचे हाचे अर्थ कसो न्ही म्हणून विचारचे गेल्यार ए वधू म्हाका गारस्त्याक तुका देवान दिल्लेलो आसा तुगेले आनी मेगेले संबंदो अन्योन्य जावन उरचे खातीर अर्यमा सवित्र देवाले आमकां प्रार्थना करया आमी केन्ना ओटूचे चंद रितीन उरया अशें म्हणून न्हू तागेल्याक प्रार्थना करचे मंत्राचे एक विशेष अनुसंधान तांणी खंयचेय संदर्भारी तांगेले हात म्हणलेले सोणाचें हात सोडचे केन्ना म्हणून म्हळ्यार तांगेलांत कोणें एकल्यान प्राण त्याग केलेले तेन्ना मात तांगेल्या हातांतल्यान हात चुकून वता सोडल्यार तो ग्रमणा भिते म्हणलेले तसल मंत्र म्हणून एक पटी ताणें विवाह कार्यांतू तिगेले एक पाणी ग्रहण केले नंतर केन्ना वरे सोडच्या ना म्हणून घेवन शास्त्रकार सांगता अशी जी आतां मुखारी ग्रहस्थाल एक हिरिमा पळय मनुष्य जन्मा येता आसतनाची 3 ऋण तागेले खांद्या वयर दवरून येतकें तें कसन आस ताण तिरसी ना म्हणून जाल्यार हांव दिल्लेलें कार्य तुवें निर्वहण केलें ना म्हणून देवोची ताका सद्गती म्हणलेली दिनाकें त्या देखून मनुष्यान देवाल पूजा वैश्वदेवादी करून देव ऋण परिहार करून घेवेत
तशींची पित्रांक तांणी गेले तसले मृततिथीन तूं योग्य रितीन श्राद्धादी कोरून न्हू पित्र ऋण तुल्यान मुक्त जावेत आनी घरां भितरी विशेष जावन न्हू गायत्री जप वेदाध्ययन इत्यादी करून ऋषी ऋण म्हणलेले परिहार करून घेवेत. चतुर्मुख ब्रह्माल सृश्टीन तूं 4 आश्रम सांगल्याच. ते 4 आश्रमान तूं गृहस्थाश्रमाक मस्त विशेष स्थान दिल्या म्हणून तो म्हणता ग्रहे तिष्ठन्ति म्हळ्यार आश्रमा भितर व्हड अति व्हड आश्रम म्हळ्यार गृहस्थाश्रम के उरलेले पुरा गृहस्थम आश्रित्य सर्वे तिष्ठन्तीच आश्रमाः म्हणून गृहस्थाक अनुसरण करून बाकी पुरा आश्रम चलताची म्हणून तितले एक व्हड एक गृहस्थाश्रमाक आमगेली संस्कृती विशेष प्राधान्य दिता. पळयाची ते गृहस्थाल एक कर्तव्य कसं न्ही विद्यार्जन विशेष जावन रितीन करून कोण ताका आश्रय घेवचा येता ब्रह्मचारी तसल्यांक ताणें आश्रय दिवचे. इतले न्ही निर्गतीक जावन आशिल्ले तसले गृहस्थांक आश्रय गृहस्थान दिवपाक. तशींची कोणाक विद्य मेळिल्ली ना विशेष जावन न्हू तांकां उत्तम विद्य दिवची खंय. तशींची चातुर्मास्य म्हणलेली एक सोणू एक ग्रामान तूं एक रात राबिल तसल संन्यासीक तागेले घरां भितर हाण घेवन भिक्ष म्हणलेले गृहस्थान दिवपाक. इतले न्हयशी ताका एक महाभारत उत्तम एक उदाहरण दिता. गृहस्थाले एक जीवन म्हणलेलें कशें उरता म्हणून एक रुखाक सुकिल्लें पान रुखांतल्यान तोग पडता आसतना थंय न्हंय उरता. ते न्हंयन तूं तें सुकिल्लें पान पडता पडल्यार बुडना तें उदकां भितर तेलवत खंय. खंयचे प्राणी जेवो ते उदकां भितर पान सुकिल्लें तेलवत अशें म्हूण बश्या जेवो आयले म्हूण आयले री प्राणी पसून उदकां भितर बुडून वता आनी तें सुकिल्लें पान पसून बुडून वता खंय. त्यांची दोणी ते दोणी कसं करता त्या पसून उदकां भितर तेलवत उरता. जन ते दोणी तेलवत अशें म्हूण नमगून घेवन ताजे वयर बसताची. बशील तेन्ना तांगेली नंबिकेक द्रोह करना आशिची ती द्रोणी खंयचे धडार पावोका ते धडार पावेत के. तशी गृहस्थाल जीवन सुकिल्लें पानां म्हणके उरना आशिची दोणी म्हणके उरका म्हणून महाभारत आमकां उत्तम संदेशो दिता. तशींच पळयाची आमी कलियुगां भितरी मुखारी कसन जाता म्हणलेलें द्वापरांत तूं व्यासान सांगून दवरलें आसा. हें कलियुगांत तूं मनुष्याक विशेष जावन न्हू बंधू कोण म्हणून विचारचें गेल्यार तागेले बायलेल घरचेची ताका निज बंदूक खंय. कितलें सत्य तें आमी पळोवपा पडटा. पळयाची जन्म दिवन होड केलेली आवस बापसूंक घरांत तूं आश्रय ना म्हणून न्हू आमगेलें कठोर हृदय सांगता. आनीक सांगता जाल्यार बामूण आनी बायल ते घरांत तूं चेडू न्हिदल तेन्ना सकाळीं उठान तागेले एक जोडचे खातीर सकाळीं उठान गेल्ले सांजेक चेडणान न्हिदल तेन्ना रात्री आनी उपास येता. हें आमी आयच्या कालमानां भितर पळयताचे. म्हळ्यार ते चेडू कोणाले व्हड जाता तें चेडू तागेले आज्यालेक आज्जेले भितर व्हड जाता. एकदां एक टायमार आमी आशिल्ले की ते चेडू विंगड एक वाट वता आसा ते वाट चुकोवका जाल्यार ते आज्यान आनी आज्जीन सम करता तांगेले मुखांतर जेवका. खंयचे घरांत तूं खंयचे एक चेडू तागेले आज्याल मुखांतर आज्जील मुखांतर रामायणा काणी महाभारता काणी अथवा विशेष जावन न्हू पंचतंत्रा काणी आयकना ते दुरदृष्टशाली समज जावन घेवन वता. तशी प्रत्येक विशयाक विशेष जावन न्हू आज्यो आनी आज्जीक ते चेडू सहायक जावन घेवन वता. पळयाची आमी जेवो आमगेले आवस बापसूक चंद करून आमगे लागीं दवरून घेना म्हणून जाल्यार संदिग्ध परिस्थिती आयली तेन्ना आमगेले चेडू आमकां लागीं घेनाच. देखून आमी तांकां चंद रितीन दवरून घेतले म्हळ्यार आमगेले संदिग्ध परिस्थितींत आमकां उत्तम रितीन तांणी पळोवन आमगेले हारैक करता के. इतलें न्ही आमगेले म्हालगडे वृद्धाश्रमाक जेवो गेले म्हणून म्हळ्यार आमी पसून अनाथ आश्रमा वच्चे खंडीत जावन घेवन आसा. पळयाची हाकी काणी तुमगेले रायक सांगच्या इच्छा पावता. एक गांवांत तूं एक व्हड आगर्भ श्रीमंत जमीनदार ताणें एक व्हड बंगलो गांवां भितर बांदलें. ते गांवां भितर बंगलो बांदून तागेले चेडू बायल चंद करून आशिल्लें. ताका तशी मानतार आवस बापूस आशिल्लें खंय. ताणें त्या घरांत तांकां राबयलें ना. तो जमीनदार म्हळ्यार ते गांवां भितर ताका मस्तीतले गाद्ये आशिल्ले. ते गांव जावचे अंतीम भागारी एक गाद्यां भितर ताणें एक साण कुटीर बांदून घेवन ते म्हानतार आवस बापूसंक ते राबयले खंय. अशी दिवस गेले तशींची ते दोनी म्हानतार आवस बापूस हरिपाद पावले खंय.
अशी तांगेले अंत्यक्रिये कोर न्हू पुरा सपिंडीकरण आनी पुरा कोण आयल तशेंची सेवकांक आपूण आज्ञे करतकें मिगेल हांवच पासूक रापच्या केलेली कुटीर आस पळय ते आज लोकोन घालका तुमी म्हूण थंय लागीं आशिल्लो तसलो तो चेल्लो आयकून न्हू आना तागेले बापसू म्हणतकें आना राब रे ते आशिल्ले कुटीर कित्याक लोकोन घाल तूं कित्याक म्हणून म्हळ्यार मुखारी तूं आनी आम्मा मानतार जेताचे मानतार जेल तेन्ना तुमी त्यांची कुटिरांत राबका नवे म्हणून म्हणतकें तें उत्तर आयकून तो जमीनदार दिग्भ्रांत जाता पळयाचे आज आमगेल चेडूवांक आमी कसल संस्कार दिला म्हणलेले योचन करता तसलो संदर्भ हो इतले न्ही घरांत लग्न जावन येता तसले बायल मनीस म्हणटाचे घरांत जावो राहू केतू आस म्हूण जाल्यार आमी लग्न जायनाचे म्हणून तसल बायलांक एक विशय तांणी गमना भितर घेवका पळय यौवन म्हणलेली शाश्वत न्ही आज ना फाल्याक मानतारपण म्हणलेली येवकाचीच मात्या केस पिक्काचीच इतले न्ही आंगा बर म्हणलेली येवकाचीच तशें आसतना हान्नी राहू केतू की अथवा हांगेले जावं तसले माव माई राहू केतू म्हणलेली हान्नी योचन करका तशेंची ग्रहस्थाले सामान्य जावन आशिल्लें तसलें कर्तव्य वृद्ध जावन आशिल्लें तसलें आवस पापसूंक तशेंच तागेले बायल चेडूवांक छंद रितीन पळोवन घेवचें प्रथम कर्तव्य ग्रहस्थाल जावन आसा कित्याक म्हळ्यार मन एक श्लोक सांगता अपि अकार्य शतम कृत्वा कितले त्रास जाल्यार बरें कश्ट जाल्यार बरें प्रामाणीकता सोणाशीची मस्त छंद कोण रक्षण दिवन दिवका म्हणून न्हू मन सांगता कुटुंब समाजाचे एक घटक सामाजिक कळकळी ग्रहस्थाले मुख्य कर्तव्य जावन आसा तशी ग्रहस्थान कोणाले उठू वैर म्हणलेले केन्ना संपादन करून घेवचें ना के उठू लोकां उठून मेळून वचका के ताका कसं नाही कळनाशिल्लो विशय इतर जनाल मुखांतर कोण घेवका के कोणाले उठूची वाद विवाद म्हणलेली करचे ना के तशींची कोण मानतार आसाची कोणाक विद्य ना तसं लोकांक ताणें घरांत आश्रय दिवका के खाली आश्रय दिला जालना उरलेले उतराक तांकां हियाळ सुच्या ना के इतले न्ही घरांत प्रतिनित्य ब्राह्मण आराधन जावका येथील भिक्ष जावका इतले कोण घरां भितर प्रतिनित्य करताची तागेले घराक मस्त श्रेयस वाडतकें इतले न्हयशे आनीक सांगता जाल्यार पशु पक्षींक तागेले हातांत जालेले तितले ताणें आहार प्रतिनित्य दिता उरकाकें हाका भूतयज्ञ म्हणून म्हणटाचे इतले न्ही बलिहरण म्हणून पासून प्रक्रिया हाका आयिल्ली आसा तशींची अतिथीक चुकून वरें घरां भितर आयले तेन्ना मन दुखें नाशेची तागेले योग्य रितीन सत्कार करकाकें उपनिषद एक वाक्य सांगता वैश्वानरः प्रविशति अतिथी ब्राह्मणो ग्रहान म्हणून म्हळ्यार अतिथी शांत उरल्यार पासून अग्नी म्हणके उरतके तो तागेले एक देवान विशेष शक्ती दिल्या के आमी तो शांतच म्हूण लेखल्यार ना ताका कोप आयलो म्हळ्यार यजमानाल संपत पुरा जळो तितली शक्ती देवान ताका अनुग्रह केल्या के हाकाची मनुष्य यज्ञ म्हणून म्हणटात तशींची घरां भितरी म्हालगड्यान म्हळ्यार आवस पासून जिवंत आसतना तांगेल उठू विनयान छंद रितीन चलच्या का ताका विशेष जावन न्हू पितृयज्ञ म्हणून म्हणटात आनी प्रतिनित्य आमी सोणाशीची संध्यावंदन करचें देवपूजा करचें खंयचे दिवसा आमी खाली उरताची त्या दिवसाक विशेष जावन विस्तार जावन देवपूजा वैश्वदेवादी करचे हाका कसन आसा देवयज्ञ म्हणून म्हणटात आनी वेद शिकून न्हू ऋषी यज्ञ करचे हें मनुश्याक विशेष जावन ग्रहस्थाक सांगिल्लें आसा तशींची पळय विशेष पती पत्नील जबाबदार कसं दाम्पत्या भितर म्हळ्यार पळयाची लग्नाक संस्कृतांत विवाह म्हणून वरें म्हणटाची उद्वाह वरें म्हणून म्हणटाची म्हळ्यार अर्थ कसो विवाह म्हळ्यार जबाबदारी घेवचें उद्वाह म्हळ्यार कसो वयर उखळचें म्हणून हाजी एक समरितीन अर्थ करून घेवचे आसल्यार उभय वंशस्थांक नरकांत पळनाशीची उखळचे जबाबदारी घेवच्याकची एक लग्न अथवा विवाह अथवा उद्वाह म्हणलेली म्हणटाची लग्नाचे मोजू अथवा मधुचंद्रिका मात्र न्ही हें जबाबदारी घेवच्याक अक्षरशः वधूवरान सिद्ध जावन उरकाकें दाम्पत्याच्या सुखार अनुग्रहान देव तांकां उत्तम संतती अनुग्रह करतकें ते उत्तम संतती अनुग्रह केले तेन्ना तागेले पूर्वज म्हणटाके आज आमगेले कुटुंबां भितरी अथवा आमगेले वंशांत उत्तम विष्णू भक्त जन्म आयलो आसा तागेले तो आमगेले श्राद्धादी पुरा करून आमकां उत्तम मोक्ष मेळटा तशी करता म्हणून तांणी पुरा खुशीन नांदताचकें तशी दोनूय लोकांक मेळून धार्मीक चटुवटीके केले तेन्ना दोनूय कडेन तांकां उत्तम उद्धार जातकें हांतू भितर हो चेल्लो हो चिल्ली म्हणून अशी भेदभाव करनाशीची तांणी दोनूय कडेन छंद रितीन धार्मीक कार्य करूं वचका हें ग्रहस्थाल मुख्य कर्तव्य जावन आसा अशें म्हणून सांगता
पळयाची आनीक एक विषय विशेष जावन आमी घेवका. दैवज्ञान दिल्ली मुहूर्तारी म्हळ्यार एक ज्योतिशो विवाह कार्या वेळारी एक मुहूर्त दिता. त्या वेळारी ते मुहूर्त जाल तशींची लग्ना संदर्भान तूं अंतपट काडताची. अंतपट काडलेली तेन्ना परस्पर वधून आनी वरान तेन्ना परस्पर मुख निरीक्षण करकाके तें खाली लिखीत जावन गेल्या. तितले न्ही, तो कसन म्हणटा अरुंधती दर्शन जाले नंतर तांणी प्रथम जावन उलोवकाके. हें पुरा रुढी भितर आयिल्लें आशिल्लें देखून ही खाली बरयली एक पट्टी भितर खाली एक शिश्टाचार बशिल्लो आसा. तशी लग्नाचे संदर्भारी आमी उल्लोका म्हणून गे न्हू आमकां प्रयोगकार सांगताचे. जाल्यार आयचे जिवना भितरी घंटगटले उल्लोन वरें संवसारा भितर मस्त समस्या आयिल्ली आमी कितलेकी कडेन पळयताचे. पळय म्हालगडे संवसाराक सागराक होलसिले तांणी कित्याक म्हणून विचारचें गेलें सागरांत पाळ प्रतिनित्य येता उरतकें. तशी संवसारांत तूं समस्या म्हणलेले पाळा म्हणके येवन येता उरता जाल्यार हाका कोणें भिवका म्हणून जेन्ना प्रारंभीक जावन थोडे तोंदर जातले ताका शास्त्रकार सांगताचे. 1000 लोकां मध्ये बायल बामणान बशिल्ले तेन्ना केवल दोळा सनेन उल्लोन गे न्हू तांगेले कसन कश्ट आसा परिहार करूंक येतके. इतले न्ही, एक रुमा भितर बशिल्ले तेन्ना कसन आमी उतर उलयताची ते पागरावरे आयकनाशीची दोनी लोकांनी उलोवन घेवकाके. तशींची दोनी लोकांक तूं केन्ना गोप्यते म्हणलेली दवरून घेवच्या ना, केन्ना फट्टी उलोवन कसनेची एक काम दंपत्यान करच्या नाके. अशी पुरा दाम्पत्य जिवनाक केलो विचार पुरो आमगेल्या धर्मशास्त्रान सांगिल्लो आसा. इतले न्ही, आर्थिकता हें अनर्था कारण अर्थामुलक न्हय म्हळ्यार कसन सांगता की म्हणून म्हळ्यार मनुष्य कसन दुड्ड संपादन करता ते बायलेल्या हातां भितर तो होरून दिता. त्या वेळार वार्डिके वेळा आमी सांगताचे धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी 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 म्हणून वद म्हणटा. म्हळ्यार कसन ताण कसन दुड्ड संपादन केलेलं आसा ते बायलेल सम्मुखारी हाण घेवन दिवकाके. तांणी दोनी लोकांक बरे मनान तो दुड्डू खर्च करकाके. ते खर्च करता आसतना आपण बायले सोण घेवन करना म्हणून ताणें केन्ना प्रतिज्ञा दिल्लो आसा ते केन्ना वरें ताणें विसरच्या नाके. अशी दाम्पत्याक संबंध पडलेले केलो विशय तुमगेले तराक आज हांव मंडन केलेलो आसा. आनीक मस्त विशय आसा. हाजे मुखावेल भागो आनी मुखावेल एपिसोड आमी तर सांगच्याक प्रयत्न करता. तुमी पुरा हें आयकून कोण कोणाल दाम्पत्या भितर कसकसन सम करून घेवचें आसा हें उत्तर आयकून पुरा तुमी सम करून घेताची अशें म्हूण सांगताची हांगा 2 उत्तर समाप्ती करता. यस सर्वगुण संपूर्णः सर्वदोष विवर्जितः प्रियतां प्रीतयेवालं विष्णुर्मे परमसुरता. हरि ओम.